हाय. आज आपला बराच आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे लेक्चर म्हणजे अर्थात विज्ञानाचे काही प्रयोग आपल्याला करायचे होते. साधनं वेळेवरती उपलब्ध न झाल्यामुळे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजेच विद्युत चुंबकत्व या क्षेत्रातले किंवा ह्या भागाचे प्रयोग वेळेवरती साधनं उपलब्ध न झाल्यामुळे, व्यवस्था न झाल्यामुळे लेक्चर मला वेळेवर घेता आलं नाही. जसं तुम्ही पाहू शकाल की मी ही तांब्याची वायर किंवा तार, हा असतो कोरडा घट, ड्रायसेल, तो वगैरे साहित्य गोळा केलं, परंतु अपुऱ्या साधनांच्या साहाय्याने किंवा व्यवस्थित न जमल्या कारणाने मी लेक्चर घेऊ शकलो नाही. तर मग मी आता रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवतोय, तो निश्चितपणे उद्याकडे पहा. इतिहासाची साधने मी तपासले की या पाठामध्ये तुम्हाला व्यवस्थित आवाज आलेला नाही, त्यामुळे मी हाच भाग पुन्हा घेतो आणि मग आपण पुढे जाऊया. इतिहास या वर्षीचा जो तुम्हाला शिकायचा आहे त्यामध्ये पहिला पाठ आहे इतिहासाची साधने. आणि पहा तुम्ही एकूण 14 पाठ यावर्षी आहे, पण ह्या इतिहासाची साधनं हा पाठ जो आहे ना, हाच पुढच्या वर्षी परत इतिहासाची साधने याच नावाने आहे. आणि जवळजवळ सगळी साधनं, काही अधिक माहिती आहे, पण हे जसंच्या तसं पुन्हा एकदा आलंय. म्हणून याला व्यवस्थित अभ्यासून घ्या, पुढे फायदा होईल. आणि 9वी आणि 8वी दोघी इतिहासाची साधनांचा वापर करून इतिहास लेखन कसं करावं हा 10वीचा पहिला पाठ आहे. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा नावाने आणि दुसरा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा नावाने. त्यामुळे इथे असलेले ऐतिहासिक शब्द तुम्ही व्यवस्थित ठेवले, इतिहासाच्या भाषेत विशिष्ट शब्दांचा वापर होतो, ते लक्षात ठेवले, ते समजावून घेतले तर भविष्यात तुम्हाला इतिहास विषय सोपा जाईल किंवा त्याची उत्तराचे लिखाण करताना तुम्हाला सहजगत्या सगळं काही व्यवस्थित जमेल. आणि म्हणून आता व्यवस्थित त्या शब्दांचा अर्थ लावा, समजावून घ्या, आणि जर नसतील समजत तर एक शब्द विचारा. मी प्रत्येक शब्द सांगण्याचा प्रयत्न करेलच. इतिहासाची साधनं. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलेला आहे. या वर्षी आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करायचा आहे. प्राचीन कालखंड साधारण 9व्या शतकापर्यंत, नंतर मध्ययुगीन कालखंड तिथून 17व्या 18व्या शतकापर्यंत, आणि पुढचा आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड आहे. तुम्ही प्राचीन कालखंडामध्ये विविध प्रकारचे प्राचीन जे काही राजे होते, चोळ, राष्ट्रकूट यासारखे, हरिहर बुक्क, विजयनगर, बहमनी, काही राजे आणि काही हे संस्थान त्या कालखंडात होते, त्यांच्या आपापसातील युद्ध, हे सगळं घडत गेलं. आणि मग पुढच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये परकीय आक्रमण भारतावरती होत राहिली. आणि मग हा इतिहास जाताना त्या कालखंडातील विविध शिलालेख, वीरगळ वगैरे सारख्या जे काही आपल्याला उपलब्ध साधनं आहे, नाणी असतील, वस्तू असतील, भांडी असतील, मोहनजोदडो, हडप्पा या ठिकाणी सापडलेल्या पूर्ण मानवाची विविध प्रकारचे अवशेष, वास्तू, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण मागे केला. ती प्राचीन मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाची साधनं होती. आता आधुनिक भारताच्या इतिहासाची साधनं आपण इथे पाहत आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक ही 3 साधने प्रमुख आहेत. आणि ह्या मौखिक साधनांचा, भौतिक साधनांचा, लिखित साधनांचा समावेश होतो. पण आता आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन साधनांचाही इथे समावेश होतो. आणि यामध्ये दृक म्हणजे फक्त दृश्य, दृष्टीने पाहता येतील अशी चित्र असतील, चलचित्र असतील, छायाचित्र, त्याच पद्धतीने श्राव्य म्हणजे फक्त ऐकू येतील असे ध्वनी, आणि दृकश्राव्य म्हणजे पाहताही येतील आणि ऐकू येतील अशी माध्यमं यामध्ये येतात. आणि या सगळ्या साधनांचा समावेश म्हणजे लिखित, भौतिक, मौखिक आणि दृकश्राव्य या सगळ्या साधनांचा समावेश आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना करावा लागेल. मग भौतिक साधनं कोणती? मी मागच्या तासाला जेव्हा दाखवलं तेव्हा तुमच्याकडे वस्तू तरी पाहिल्याच असतील तुम्ही. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, नाणी, पुतळे, पदके ह्या सगळ्या साधनांचा समावेश होतो. भौतिक साधनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, वास्तू, इमारती, नाणी आणि पुतळे याशिवाय पदक यांचा समावेश होतो. आता इमारती व वास्तू हे आपण पहिलं भौतिक साधन पाहूया.
आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. आधुनिक भारताचा जो इतिहासाचा कालखंड आहे तो प्रामुख्याने किंवा विशेषतः युरोपीय, आता युरोपीय आहेत पण युरोप म्हणजे कोणते, पूर्वेकडचे अनेक राष्ट्र त्यामध्ये येतात. मग डच असतील, फ्रेंच असेल, पोर्तुगीज म्हणजे डच, नंतर इंग्लंड यासारखी राष्ट्र आपल्या इथे येऊन वसाहती स्थापन करत होते. यामध्ये इंग्लंड किंवा ब्रिटिश आघाडीवर होते, म्हणून युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि त्या कालखंडात आपल्या देशात असलेले जे काही संस्थानिक होते यांच्या राज्यकारभाराचा काळ हा सगळा आधुनिक इतिहासाचा कालखंड मानला जातो. युरोपीय विशेषतः इंग्लंड म्हणजेच ब्रिटिश सत्ताधीश भारतात असलेले आणि त्या काळात असलेले संस्थानिक यांच्या राज्यकारभाराचा काळ हा प्रामुख्याने आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड ठरतो. या काळात विविध रस्ते, पूल, इमारती, वास्तू, पाणपोया, कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या सगळ्या वास्तूंपैकी इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या म्हणजे प्रशासन चालवण्यासाठी उभारलेल्या कचेऱ्या, ऑफिसेस, कचेऱ्या म्हणजेच ऑफिसेस, मग त्या कचेऱ्या ह्या सोबतच अधिकाऱ्यांची, नेत्यांची किंवा क्रांतिकारकांची निवासस्थाने, त्याचबरोबर संस्थानिकांचे राजवाडे. आजही सहलीसाठी तुम्ही जातात वेगवेगळ्या प्रकारची राजवाडे वगैरे बघायला, तर ही संस्थानिकांची राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश या सगळ्या वास्तूंमध्ये, इमारतींमध्ये होतो. वास्तूमध्ये आपण पाहिलं पूल, रस्ते, पाणपोया, कारंजा, इमारती हे सगळ्या ज्या आहेत त्या वस्तू, आणि वास्तूंमध्ये मग क्रांतिकारकांची, राजकीय नेत्यांची, इतर महत्त्वाचे व्यक्ती यांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे आणि प्रशासकीय कचेऱ्या ह्या सगळ्या इमारतींचा ह्या भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. या वास्तूंपैकी आजही अनेक इमारती सुस्थितीत पाहायला मिळतात. आजही बऱ्याचशा इमारती तशाच आहेत, तशाच उभ्या आहेत, आणि त्यामुळे या इमारतींचा नेमका इतिहास आपल्याला समजता येणं शक्य होतं. रचना कशी आहे, त्यांची मांडणी कशी आहे, त्या काळात कोणते स्रोत उपलब्ध असतील ही बांधकामं करण्यासाठी, हे आपल्याला कळू शकतं. यातील अनेक इमारती ह्या राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केल्या गेलेल्या आहेत. आज या इमारतींना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. मग या इमारतींमध्ये आज अंदमान येथील सेल्युलर जेल ह्या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केल्या गेल्या किंवा संग्रहालय म्हणून देखील घोषित केल्या गेल्या आहेत. आणि मग याचंच उदाहरण म्हणजे अंदमानचं सेल्युलर जेल. हे जे अंदमानचं सेल्युलर जेल आहे, हे अंदमानचं सेल्युलर जेल हे कुठे होतं, तर आता आपल्याला मागच्या लेक्चरला मी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला, हे मी आताही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेलच. तर अंदमानचं हे जे काही सेल्युलर जेल आहे, हे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये क्रांतिकारी म्हणजेच सावरकर, त्यांचे भाऊ बाबाराव सावरकर अशा लोकांना तिथे ठेवण्यात आलं होतं. मग हे जे काही सेल्युलर जेल आहे 1896ला बांधलं गेलं होतं, पण 1896ला आपण जे आज म्हणतो अंदमानचं सेल्युलर जेल, अंदमानचं जेल, हे अंदमानचं सेल्युलर जेल अंदमान नव्हे, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी बांधण्यात आलं होतं. हे अंदमानचं सेल्युलर जेल तेथे बांधण्यात आलं होतं. 1896ला त्याचं बांधकाम सुरू झालं होतं. 1906ला बांधकाम पूर्ण झालं. आणि ते पोर्ट ब्लेअरला का बांधलं गेलं, तर तिथे जे भारतात असलेले त्या कालखंडातले राजकीय कैदी आहे किंवा इतर कैदी आहे, यांना जनतेपासून, लोकांपासून दूरवरती कुठेतरी नेऊन ठेवायचं. त्यावेळेस काही एवढी प्रवासाची साधनं नव्हती, त्यामुळे दूर तिथं लोकांपासून वेगळं एकटं त्यांना ठेवायचं, ज्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण करता येईल, यासाठी ते तिथे बांधलं गेलं. आणि तिथे एकटं ठेवून त्यांच्यावरती भरपूर अन्याय, अत्याचार करण्यात आले. मग कसं होतं नेमकं हे जेल, तर त्या जेलला एकूण 698 कालकोठऱ्या होत्या. कालकोठऱ्या म्हणजे अगदी दगडाच्या सगळ्या भिंती, एकच फक्त दरवाजाची एंट्री, तोही लोखंडी, आणि वरतून फक्त अशा प्रकारे छोटीशी प्रकाश येण्यापुरती, प्रकाश विजन होण्यासाठी छोटीशी ठेवलेली पट्टी. आणि मग त्या कालकोठऱ्यांचे जे काही लोखंडी दरवाजे होते त्यांना अशा लांब लांब कड्या असायच्या, आणि त्या कड्या त्या
भिंतींना होल ठेवून त्या भिंतीमध्ये ते पूर्णतः असं घुसवलं जात होते आणि अशा बंदिस्त कोठड्यांमध्ये ह्या सगळ्या कैद्यांना ठेवलं जात होतं. या 600 काल कोठड्या ज्या होत्या त्या 7 खंडांमध्ये बनवल्या गेल्या होत्या आणि त्यापैकी आज मात्र 3 शिल्लक आहे. बऱ्याच पडझड होऊन खराब झाल्या आणि म्हणून ह्या सगळ्या जे काही कंदमांचं जेल आहे तिथे एवढ्या पद्धतीने त्यांना ठेवलं जात होतं की शेजारच्या रूममध्ये कुठला कैदी आहे हे माहीत असायचं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा तिथे शिक्षा झाली तेव्हा त्यांचे बंधू बाबाराव सावरकर शेजारीच आपल्या शेजारीच म्हणजे ते एकाच कोठडीत आहेत किंवा एकाच जेलमध्ये आहोत अंदमानच्या, हे बराच काळापर्यंत माहीत झालं नाही. शेजारच्या कैदी मरलाय की जिवंत याची सुद्धा कल्पना नसायची आणि प्रचंड हाल अपेष्टा, भरपूर काम म्हणजे नारळाचं तेल हे त्यांना काढण्यासाठी मेहनत करावी लागत होती. हाताने एवढी कष्टाची कामं न ऐकल्यास अशा पद्धतीने मोठ्या असं लोखंडी कड्या असतात की तिथे अडकवून ठेवलं जातं, म्हणजे लोखंडी सांगाडाच उभा आहे की त्याच्यावरती अडकवून ठेवलं जातं आणि त्यावरती मग भरपूर त्याला चापकाचे फटके मार दिला जात होता. ह्यासाठी अनेक उपोषणं वगैरे त्या ठिकाणच्या कैद्यांनी केली, अन्यायासाठी अत्याचारासाठी होणाऱ्या, परंतु ह्या उपोषणाला कुणी दाद दिली नाही. आणि नंतर 1938 मध्ये 37 मध्ये साधारण शेवटचं सावरकर आणि इतर सगळ्यांनी जवळजवळ 45 दिवसाचं उपोषण केलं आणि त्या उपोषणानंतर मग त्यांना सोडण्यात आलं किंवा तो जेल तिथे बंद झालं. परंतु ते तेवढ्यावरच संपलं नाही, त्यापुरतं त्या कालखंडापुरतं पुढे महायुद्ध सुरू झालं होतं म्हणून त्या कालखंडापुरते भारतीय कैदी वगैरे सगळे तिथनं सोडले गेले. पण त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धात जपान हे इंग्लंडच्या विरुद्ध बाजूला होते. त्या युद्धामध्ये जपानने ते जिंकून घेतलं आणि ते जिंकून घेतल्यावरती पुन्हा एकदा तसेच काम सुरू झाले. 1937 नंतर साधारण 1945 पर्यंत तिथे पुन्हा अन्याय अत्याचार सुरूच होता. प्रचंड प्रमाणात शिक्षा लोकांना दिल्या जात होत्या. परंतु इंग्रजांनी परत युद्ध समाप्तीनंतर ते विजेते झाले आणि मग दुसऱ्या महायुद्धात जिंकल्यानंतर त्यांनी अंदमान निकोबार पुन्हा घेतले आणि मग नंतर त्या अंदमानचा दंड संपला. परंतु आज ते जेल म्हणून वापरात नसलं तरी आजही तो ह्या सगळ्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा ऐतिहासिक ठेवा आहे म्हणून तो उभा आहे आणि लोक भेटीसाठी तिथे जातात. अशा प्रकारच्या वस्तू वास्तू संग्रहालय ही सगळी तिथं आहेत आणि हा इतिहासाचा अभ्यास आहे. आणि त्या ठिकाणी अशा कालकोठऱ्यांमध्ये राहताना ह्या सगळ्या लोकांच्या देशभक्त्या प्रचंड होत्या. प्रचंड देशभक्तीने ते स्फुरलेले होते आणि असे देशापासून दूर राहताना त्यांचा प्राण तळमळत होता. सागरा प्राण तळमळला ही ब्रायनच्या समुद्रकिनारी लंडनमध्ये असताना सावरकरांना अटक झाली होती. त्या अटक झाल्यानंतर तिथे ते सागराला सांगत होते, सागरा प्राण तळमळला, मला परत माझ्या मातृभूमीला घेऊन जा. त्यावेळी ते असं म्हटले होते. तसंच या अंदमानच्या समुद्र किनाऱ्यामध्ये पोर्ट ब्लेअर या ठिकाणी तुरुंगात असलेले कैदी सुद्धा किती तळमळत असतील. कितीतरी वर्ष काळ्या अंधारामध्ये आपल्याला राहायचं आहे, कष्टाचं काम प्रचंड करायचं आहे, पुरेसा व्यवस्थित आहार नाही, स्वच्छ पाणी नाही आणि प्रचंड कष्टाची कामं तिथे सोसायची आहे. आणि म्हणून तिथे अशा प्रकारे सावरकर म्हणाले होते, नेमजसी, अर्थात मी सांगितलं हे अंदमानला नव्हे. जेव्हा सावरकर लंडनमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती ब्रायनचा समुद्रकिनारा, तिथे त्यांना हे गीत सुचलं होतं. काय? नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा भूमातेच्या चरणतला तुझ धूता, मी नित्य पाहिला होता. मजवदला तू चल अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. तद जननी हृद विरह शंकित ही झाले, परी तुवा वचन तिज दिधले. मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन,
त्वरित या परत मी आणीन, विश्वसलो या तव वचनी, मी जगद अनुभव योगे बनुनी, तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे कभून सोडले तिजला, सागरा प्राण तळमळला, नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. अशा प्रकारे देशात मातृभूमीत आपल्या मातीत पुन्हा येण्यासाठी प्राण तळमळणारी ही सारे लोक अशा दूर ठिकाणी बंदिवासामध्ये कारागृहांमध्ये राहत होते आणि ह्या सगळ्या वस्तू वास्तू इमारती या निश्चित इतिहासाची महत्वाची भौतिक साधनं आहेत. मग या वास्तूंना आजही आपण जर भेटी दिल्या तर तत्कालीन इतिहास कसा होता, स्थापत्यशास्त्र म्हणजे बांधकामाची कला कशी होती, कुठल्या वस्तू वापरल्या जात होत्या, वास्तूंच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता किती होती, ती वास्तू जेवढी मोठी आहे त्यानुसार पैसा किती उपलब्ध होता, आर्थिक संपन्नता किती होती, ही सगळी माहिती आपल्याला मिळेल. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांती कार्याविषयी आपल्याला माहिती मिळेल. मुंबईमधील मनी भवनला जर भेट दिली किंवा वर्धा या ठिकाणी असलेला सेवाग्राम आश्रमाला भेट दिली तर गांधी युगाचा इतिहास आपल्याला कळल्याशिवाय राहणार नाही. यासोबत इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालय आणि त्यातील विविध वस्तू, त्यात असलेली चित्र, छायाचित्र यासारख्या विविध गोष्टींचे जतन त्या वस्तू संग्रहालयांमध्ये केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस इथे गांधी स्मारक संग्रहालयाला जर तुम्ही भेट दिली तर तिथे महात्मा गांधींनी प्रत्यक्ष वापरलेल्या त्यांच्या वापरातल्या अनेक वस्तू, त्यांची कागदपत्रे ही आपल्याला पाहावयाला मिळतात. पुतळे आणि स्मारके यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. आता सध्या तुम्ही जर पाहिलं असेल तर मोठी चळवळ अमेरिका वगैरे राष्ट्रांत सुरू आहे, पुतळे पाडले जात आहे. मग हे पुतळे इतिहासाची साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, ही अशा प्रकारे पाडू नये, ती कुठल्या तरी स्मरणार्थ ठेवलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या स्वरूपात उभारली गेली आहेत. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने ठरू शकतात किंवा त्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत, कारण त्या पुतळ्यावरून त्या काळातील नेमके राज्यकर्ते कोणते होते हे आपल्याला समजू शकेल. नुसतं तेवढंच नव्हे तर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती या पुतळ्यांच्या माध्यमातून मिळेल. पुतळ्यावरती दर्शनी पाटी समोर लावलेली असते, त्या दर्शनी पाटीवरती त्या संबंधित नेत्याचे, व्यक्तीचे, सामाजिक कार्यकर्त्याचे पूर्ण नाव, त्याच्या जन्म मृत्यूची नोंद सुद्धा केलेली असते आणि त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य आणि जीवनपट म्हणजे जीवनातील महत्त्वाच्या घटना या नोंदवलेल्या असतात आणि त्यातून आपल्याला निश्चित माहिती मिळते. जसे महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा ती संबंधित कोणती घटना आहे की जिच्या संबंधित तो पुतळा उभारला, नेमकी काय घटना होती आणि तिचा कालखंड कोणता होता, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती कोण होती, या सगळ्याची माहिती आपल्याला ही स्मारके आणि पुतळे देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके मी मागे सांगितलं होतं, काही विद्यार्थ्यांनी ते केलं सुद्धा. अर्थात तुम्हाला उत्तम आवाज आला असेल तर आनंद. मग आपल्या इथे सुद्धा काही स्मारकं आहेत, तर कोणती स्मारकं आपल्या इथे म्हणजे नाशिकमध्ये आहेत? मी तेव्हा सांगितलं होतं दादासाहेब फाळके स्मारक हे आपल्या इथे नाशिकला पांडवलीनं या भागामध्ये आहे आणि त्या स्मारकाला का इथे करण्यात आलं? कारण दादासाहेब फाळके यांनी पहिला चित्रपट आपल्या इथे काढला आणि तुम्हाला त्यांच्या कार्याविषयी सांगायचं झालं तर त्या कालखंडात अगदी पैसा नसताना त्यांनी लोकांकडनं कर्ज घेऊन सगळं स्वतःच्या घरातलं सामान विकून परदेशात जाऊन तिथून तंत्र शिकून आले आणि काही वस्तू आणल्या आणि पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला. मग त्यांनी पहिला तो चित्रपट निर्माण करणारे दादासाहेब फाळके यांचा जन्म त्र्यंबकेश्वरचा आहे. प्रेरणाने माझ्या अंदाजे त्यांची माहिती सुद्धा टाकलेली आहे आणि त्यांचं स्मारक इथं आपल्या नाशिकमध्ये आहे.
त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांचं स्मारक नाशिकला गंगापूर रोडला करण्यात आलं आहे, तिथं त्यांच्याविषयीची माहिती आहे. हुतात्मा स्मारक आपल्या इथे शालिमार जवळ आहे. यासारखी अनेक स्मारकं आपल्या नाशिकमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला तेच सांगितलंय की त्यांची माहिती मिळवा, पुतळ्यांची, स्मारकांची, आणि तुम्हाला कोणती घटना अथवा व्यक्तीविषयी काय माहिती मिळाली याची नोंद करा. काही मुलांनी पाठवल्या होत्या, इतरांनीही तीही माहिती वाचा आणि तुम्हाला वाटेल तर आणखीन त्या माहितीत भर घालण्यासाठी माहिती मिळवा. आता लिखित साधनं. लिखित साधनामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये प्रामुख्याने पत्रव्यवहार, राजकीय नेते, क्रांतिकारक किंवा एखादे सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी, व्यापारी, धर्मगुरू, व्यापारी लोक ह्या सगळ्यांनी लिहिलेली त्या कालखंडातील पत्र, परदेशी व्यक्तींनी जेव्हा प्रवासास आले त्यावेळेस ठेवलेल्या नोंदी, वृत्तपत्र, चरित्र, नियतकालिक, फॅक्टरीचे रेकॉर्ड्स म्हणजे कारखान्यांच्या नोंदी, आत्मचरित्र, पुस्तकं ह्या सगळ्यांचा समावेश या लिखित साधनांमध्ये होत असतो. मग आता ही जी काही लिखित साधनं आहेत ती आणि पुढचे साधनांचा अभ्यास हा आपण उद्याच्या तासास करूया. आता मी इथे थांबतो. भेटूया आपण पुढच्या तासाला. बाय बाय.